Next part, decimal representation of rational numbers. If we use decimal fractions while dividing the numerator of a rational number by its denominator, we get decimal representation of a rational number. म्हणजे काय? रॅशनल नंबर जो दिलेला असतो त्याच्या न्यूमरेटरला त्याच्याच डिनॉमिनेटरने जर डिवाइड केलं, त्याच्यासाठी डेसिमल फ्रॅक्शन ही पद्धत जर वापरली तर आपल्याला त्या रॅशनल नंबरचं डेसिमल रिप्रेझेंटेशन मिळतं. म्हणजे जे काही उत्तर येतं त्याचं, फॉर एक्झाम्पल या स्वरूपात 7/4 या 4नी म्हणजे डिनॉमिनेटरनी न्यूमरेटरला जर डिवाइड केलं तर आपल्याला आन्सर या स्वरूपात मिळतं. याला म्हणतात डेसिमल फॉर्म. आता याच्यात 7/4 या रॅशनल नंबर मध्ये काय, इन दिस केस आफ्टर डिवाइडिंग 7/4 द रिमाइंडर इज 0. म्हणजे पूर्ण भाग गेला. ह्याला 4ने 7ला आन्सर या फॉर्म मध्ये आलं आणि पूर्ण भाग गेला कारण रिमाइंडर 0 आला. त्यामुळे डिव्हिजनची जी प्रोसेस होती ती तिथे एंड झाली, थांबली. सच अ डेसिमल फॉर्म ऑफ अ रॅशनल नंबर, ह्या प्रकारचे जे फॉर्म असतात, ह्या प्रकारचे जे रॅशनल नंबर असतात, such a decimal form of a rational number is called terminating decimal form. हे नाव लक्षात ठेवायचं. अशा फॉर्मला काय म्हणतात? टर्मिनेटिंग डेसिमल फॉर्म. We know that every rational number can be written in a non-terminating recurring decimal form. Every rational number, प्रत्येक रॅशनल नंबर हा आपण कोणत्या स्वरूपात लिहू शकतो? नॉन टर्मिनेटिंग रिक्युरिंग डेसिमल फॉर्म मध्ये आपण लिहू शकतो. एक्झाम्पल म्हणजेच काय, ज्यांचा रिमाइंडर 0 येत नाही, पुढे 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 आपण त्याला भाग देऊ शकतो, आपण त्याला डिवाइड करू शकतो, पण शेवटी शेवटी तोच आकडा येतो. कसं ते दाखवते मी तुम्हाला. त्या फॉर्म मध्ये पण आपण हे कसं लिहू शकतो त्याचे एक्झाम्पल आहे पुढे. 7/6 इक्वल टू हे आन्सर आलं. आता 7/6 इक्वल टू, आता आपण हे कसं सोडवायचं? आपण डायरेक्ट भागाकार करून जाऊ. आता आपल्याला 7ला 6ने डिवाइड करायचं. 1. आता इथे पॉइंट येणार, परत 1, 4, 0, 6, 36 minus again 4, परत 0, परत म्हणजे इथे काय झालं, परत तीच संख्या आली 40. आता याला परत आपण फक्त 6नेच भाग देऊ शकतो. परत 4 आला. हा असा आता तुम्ही किती वेळा सोडवायचा प्रयत्न केला तरी परत 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 4 येणार आणि त्याला 6नेच भाग झाला. म्हणजे हा 6 पुढे रिपीट होणार सतत. मग असं किती वेळा लिहिणार? मग हे न करता आता आपल्याला माहित झालं की पुढे किती वेळा भाग दिला तरी हाच येणार, 6च येणार.
म्हणून मग आपण काय करायचं, त्याला एकदाच 6 लिहायचा तो. Therefore 7/6 इक्वल टू 1.1. आणि हा 6 आता इथून पुढे रिपीट होणार, सतत रिपीट होणार, म्हणून तो 6 सतत न लिहिता त्याच्यावर एक पॉइंट द्यायचा. या पॉइंटचा अर्थ की ह्या 6च्या पुढे पुन्हा 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 6च येणार, असं त्याचा अर्थ. ही एक पद्धत झाली. आणि दुसऱ्या पद्धतीत एक्सरसाइज, आता खाली जो प्रॅक्टिस सेट आहे त्या प्रॅक्टिस सेटमध्ये काही गणित या स्वरूपात येणार आणि काही गणित खाली दाखवते त्या पद्धतीने येणार. आता ह्यात आणखी एक, न्युमरेटरला जर मायनस साईन असेल तर ह्या आन्सरला पण मायनस साईन द्यायचा. आता इथे नाहीये म्हणून मी नाही देणार. पण जर न्युमरेटरला जर मायनस साईन असेल तर ह्याला न विसरता, या आन्सरला न विसरता मायनस साईन द्यायचं. आता दुसरं एक दाखवते. आता दुसरी एक पद्धत, त्याच्यात डिवाइड बाय 7. आता ह्याला डिवाइड करायचं. तिथे पॉइंट येणार 7 30 28. Sorry, 6. $56. 4. 35. Okay. 5. 7 7 49. वन. आता इथे या ठिकाणी काय झालंय, आपण पूर्ण भाग देऊन घेतला. आता इथे शेवटी काय मिळालं आपल्याला, 1. एका स्टेज नंतर आपल्याला काय काय मिळालं, 1. हा 1 म्हणजे काय, हा 1 म्हणजे काय झाला, इथे जो 1 मिळाला आपल्याला, तिथून पुढे आपण ही एवढी सगळी प्रोसेस केली, म्हणजे इतका सगळा भाग देऊन झाला ह्या संख्यांनी. हा सगळा भाग दिला आपण ह्या 1 पासून, परत 1 मिळाला, म्हणजे ह्यापासून ह्या 1 पर्यंत आपण ह्या संख्यांनी हे सगळा भाग देऊन घेतला. मग आता हा 1 आला, परत रिपीट झाला. याचा अर्थ काय, या 1 पासून ह्या 1 पर्यंत ही जी प्रोसेस केली आपण, तीच आता इथून खाली आपल्याला करावी लागणार. म्हणजे इथे 1 आला, 0 घेतला आपण, मग 7 1 जा 7. आता खाली 3 येणार, म्हणजेच काय, हे इथपासनं हे जरी करत करत गेला आपण तरी इथे 1 मिळाला आपल्याला. म्हणजेच तो, ही प्रोसेस आपण किती वेळा रिपीट केली तरी पुन्हा 1 येणार. आणि त्या 1 पासून ह्या 1 पासून ह्या 1 पर्यंत जे केलं आपण, तेच
ह्याच आकड्यांनी परत परत भाग जाणार, म्हणजेच हेच आकडे, हा सेट एवढा, हा असाच्या असा पुढे पुढे रिपीट होत राहणार. 2 वेळा, 3 वेळा, 4 वेळा, अनेक वेळा, कितीही वेळा तुम्ही भाग द्या. मग तेच तेच परत न लिहिता किंवा तेच तेच प्रोसेस परत न करता ह्या पद्धतीने लिहितात. इथपर्यंत आपल्याला रिपीट करावं लागणार. म्हणून मग ह्या आकड्यांवर अशी रेष द्यायची. इथे वरच्या आहे ना, वरच्या गणिताला आपण एकच आकडा रिपीट होत होता, हा 6. फक्त एकच आकडा सतत रिपीट होत होता, म्हणून त्याच्यावरती पॉइंट दिला. आणि जेव्हा असा आकड्यांचा सेट रिपीट होतो तेव्हा त्या सेटवर अशी रेष द्या. ह्या पद्धतीने तुम्हाला, याला म्हणायचं रॅशनल नंबरचं डेसिमल फॉर्म मधलं उत्तर. आता ह्याचं काय आलं आन्सर, 22/7, 3.14287 ह्या स्वरूपात लिहायचं. याला म्हणायचं डेसिमल रिप्रेझेंटेशन किंवा डेसिमल फॉर्म ऑफ रॅशनल नंबर. रॅशनल नंबरचा डेसिमल फॉर्म किंवा डेसिमल रिप्रेझेंटेशन. एकच आकडा रिपीट होत गेला पुढे पुढे तर त्या आकड्यावर फक्त असा पॉइंट द्यायचा, आणि जर सेट रिपीट होत असेल आकड्यांचा त्यावर अशी रेष द्यायची. ह्या फॉर्ममध्ये आन्सर लिहायचं. आणि ह्याच पद्धतीने प्रॅक्टिस सेट मधले हे पुढची गणितं सोडवायची. सेम प्रोसेस. इथे मायनस साईन आहे, इथे पण मायनस साईन आहे, त्याच्यामुळे तुमच्या आन्सरला इथे आणि इथे या दोन ह्याच्यात मायनस साईन आलं पाहिजे. हे 1 2 3 4 5 हे 5 एक्झाम्पल सोडवायची प्रोसेस मी आता 2 दाखवले त्याच पद्धतीने. इन ॲडिशन आता irrational numbers. In addition to rational numbers, there are many more numbers on a number line. रॅशनल नंबर बरोबरच नंबर लाईनवर अजून अनेक नंबर असतात. दे आर नॉट रॅशनल नंबर्स. ते रॅशनल नंबर नाहीत, म्हणजेच ते इररॅशनल नंबर आहेत. फॉर एक्झाम्पल √2. √2 इज सच अन irrational numbers. √2 हा एक इररॅशनल नंबर आहे. We learn how to show the number √2 on a number line. आतापर्यंत आपण रॅशनल नंबर लाईनवर कसे दाखवायचे हे शिकलो. आता इररॅशनल नंबर √2 ही संख्या नंबर लाईनवर कशी दाखवायची, म्हणजे ती नक्की कोणत्या पॉइंटला येणार, हा √2 हा नंबर कुठे येणार नंबर लाईनवर, तो कसा दाखवायचा हे शिकायचं. We learn how to show the number √2 on number line. On a number line, the point A shows the number 1. Point A म्हणजे हा पॉइंट, हा 0, आणि हा पॉइंट ए हा नंबर 1 दाखवतोय. आता ड्रॉ लाईन L परपेंडिक्युलर टू नंबर लाईन थ्रू पॉइंट ए. हा जो पॉइंट ए आहे ह्या पॉइंट मधून हे अंतर मोजून घ्यायचे. O टू ए हे मोजून घ्यायचं, आणि ए मधून एक परपेंडिक्युलर काढायचा, त्या लाईनला एल नाव द्यायचं. आणि हे जेवढं अंतर आहे O टू ए हे जेवढं अंतर आहे तेवढंच अंतर मोजून इथे पॉइंट पी घ्यायचं, आणि O आणि पी जॉईन करायचं. इथे आपल्याला राईट अँगल मिळणार. हे डिस्टन्स आणि हे डिस्टन्स हे सेम,
आणि हे आपण जॉईन केलं. मग आपल्याला काय मिळालं? इथे काय मिळालं मग आपल्याला? राईट अँगल ट्रायंगल मिळाला. मग बाय पायथागोरस थेरम पुढे काय करायचं आता? बाय पायथागोरस थेरम आपल्याला √2 हा पॉइंट कुठे येईल ते काढायचे. त्याच्यासाठी बाय पायथागोरस थेरम ओपी स्क्वेअर म्हणजे हा ओपी स्क्वेअर इक्वल टू ओ ए स्क्वेअर प्लस एपी स्क्वेअर. ओ ए स्क्वेअर प्लस स्क्वेअर. मग आता ओ ए आणि एपी किती आहे माहिती आहे आपल्याला? 1 युनिट. हे किती आहे? 1 युनिट. हे जेवढं आहे तेवढंच हे 1 युनिट. हे डिस्टन्स 1 युनिट. युनिट म्हणजे मग आता इथे काही असू शकेल, इंच असू शकेल, सेंटीमीटर असू शकेल. हे डिस्टन्स एवढं आहे. मग तेच हे. मग आपल्याला हे माहिती आहे ओ ए किती आहे हे माहीत झालं. ओ ए किती आहे? 1 युनिट. 1 स्क्वेअर प्लस तितकंच ए पी स्क्वेअर आहे. दोन्ही सेम आहे म्हणून 1 स्क्वेअर. आता हे इक्वल टू काय येणार? 1चा स्क्वेअर 1 परत 1चा स्क्वेअर 1 1 प्लस 1 इक्वल टू 2. म्हणजेच ओपी स्क्वेअर काय मिळाला? ओपी स्क्वेअर इक्वल टू 2 मिळाला. मग आता ओपी स्क्वेअर आहे हा. ओपी स्क्वेअर 2 मिळाला. मग आता दोन्ही साईडला स्क्वेअर रूट्स घ्यायचे. म्हणून ओपी इक्वल टू हा स्क्वेअर काढून टाकला आपण. म्हणून मग हा 2 काय येणार? √2 येणार. कळलं का? इथे बऱ्याच जणांना ओपी स्क्वेअर होता, मग तो आपण स्क्वेअर काढून टाकला, नुसता ओपी घेतला. पण हा 2 इथे 2 आहे, मग त्याचं पण तसंच करायला पाहिजे. मग हा √2 का आला हे बऱ्याच जणांना माहीत असेल, पण ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी सांगते. म्हणजे आपण ओपी स्क्वेअरचा अर्थ काय? ओपी इंटू ओपी. त्यातला आपण एकच घेतला म्हणजे स्क्वेअर निघून गेला. मग हा 2चा कसा घ्यायचा? √2 कसा आला? मग ह्या √2चा जसं ओपी इंटू ओपी बरोबर ओपी स्क्वेअर मिळाला होता, तसंच जेव्हा आपण √2 इंटू √2 करू म्हणजे 2 √2चा गुणाकार करू तेव्हा आपल्याला एक पूर्ण 2 मिळतो. मग आपल्याला इथे स्क्वेअर काढून टाकायचे म्हणून आपण ओपी इक्वल टू एकच √2 असा घेतला. हे असं आलं. आता काय करायचं पुढे? नाव ड्रॉ अन आर्क विथ सेंटर ओ. म्हणजे हा जो ओ सेंटर आहे इथून एक आर्क काढायची. त्याचं आर्कला काय घ्यायचं? हे पी पासून काढायची. तो पी पासून पुढे नंबर लाईन पर्यंत तर ती इथे येते. इथे मिळाली आपल्याला आणि त्याला आपण नाव द्यायचंय क्यू. आता हे काय मिळालं आपल्याला? ओपी काय मिळालं? ओपी इक्वल टू काय मिळालं? √2. म्हणजे हे डिस्टन्स काय मिळालं आपल्याला? √2. आता ही काय आहे? ही आपण आर्क काढली. ही आर्क ड्रॉ केली आपण. पॉइंट पी पासून सेंटर ओ घेतला नंबर लाईनवरचा आणि पॉइंट बी पासून
एक आर्क काढली, ती नंबर लाईन पर्यंत जाणार आहे. मग ही आर्क आहे, याचाच अर्थ काय, ओपी हे काय झालं, हा सेंटर आहे आणि हा आर्कवरचा पॉइंट पी, याचाच अर्थ काय झाला, ओपी ही काय झाली, रेडियस. ओपी ही रेडियस झाली, बरोबर की नाही. ही आर्क, हा त्याचा, ओ हा त्याचा मिड पॉइंट आणि हा आर्कवरचा पॉइंट पी, म्हणजेच ओ टू पी ही झाली रेडियस. मग ती रेडियसचं माप काय मिळालं आपल्याला, √2. किती मापाची आहे, ओपी √2. मग हेच माप इथे येणार, कारण इथे काय आलं, आर्कवरचा पॉइंट क्यू आणि सेंटर आपण तोच ठेवलेला आहे, ओ. हे ओ पासून पी पर्यंत, सेंटर ओ, आर्कवरचा पॉइंट पी, म्हणजेच ही झाली रेडियस. ओ टू पी ही झाली रेडियस आणि त्याचं माप किती, √2. मग आपण जर असंच पुढे गेलो तर हा पॉइंट मी हलवलेला नाही, आपण असंच पुढे गेलो क्यू पर्यंत आलो, म्हणजेच काय झालं, मग ही सुद्धा रेडियस झाली, कारण क्यू हा पॉइंट सुद्धा आर्कवर आला आणि सेंटर ओच आहे. म्हणजे ही जशी रेडियस झाली, ओ टू पी ही जशी रेडियस झाली, तशीच ही सुद्धा रेडियस झाली, ओ टू क्यू ही सुद्धा रेडियस झाली. म्हणजेच काय, हिचं माप पण किती येणार, ह्या रेडियसचं जेवढं आहे तेवढंच ह्या रेडियसचं माप येणार. म्हणजेच हे अंतर ओ पासून क्यू पर्यंत हे अंतर झालं √2. इथे हे अंतर झालं √2. म्हणजेच मग हा क्यू पॉइंटला काय मिळाला, क्यू पॉइंट कुठे मिळाला आपल्याला, ह्या क्यू पॉइंटला नाव द्यायचं √2. म्हणजे आपल्याला हा 2 मिळाला इथे. ओ टू पी हे आपल्याला मिळालं, हे आपण पायथागोरस थेरमनुसार काढलं, ते √2 मिळालं. ती झाली रेडियस, या आर्कवर पी पॉइंट असल्यामुळे आणि हा मिड पॉइंट असल्यामुळे ही झाली रेडियस. तसंच इथे सेम, हा आर्कवरचा पॉइंट आणि ही ओ, म्हणजे हे जे माप आहे तेच हे एवढं माप, आणि नंबर लाईनवर ओ पासून पुढे जे अंतर असतं तेच त्या क्यूचा नंबर असतो. मग इथपासून इथपर्यंत अंतर झालं √2, म्हणून क्यूचा पॉइंट झाला √2. म्हणजेच आपण इररॅशनल नंबर √2 हा नंबर लाईनवर दाखवला. अशाच पद्धतीने पुढचे सगळे नंबर दाखवायचे किंवा तुम्ही दाखवू शकता. हे मला असं वाटतं नक्कीच लक्षात आलं असेल, पॉइंट कसा दाखवला, √2 इथे कसा आला. आता हा प्लस √2 होता, मग प्लस राईट साईडला आला 0च्या बरोबर. सेम तेवढंच इकडे अंतर घेऊन, हे जेवढं अंतर आहे तेवढंच इकडे लेफ्ट साईडला घेऊन आपण, आता हा 1 युनिट होता, तर हा 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 पहिला 1 युनिट तो पॉइंट झाला, त्याला समजा आपण आर नाव दिलं, तर मग हा -2 पॉइंट याला दुसरं नाव द्यायचं आणखी, तो साधारण इथे येईल. बरोबर सेम अंतर मोजायचं, हे जेवढं आहे तेवढंच इकडे घ्यायचं. असं मोजून बरोबर इकडे तेवढंच अंतर घ्यायचं आणि तिथे एक पॉइंट द्यायचा, त्याला नाव द्यायचं एस. तो झाला √2 मायनस, म्हणजे प्लस पण दाखवू शकतो आपण, आणि 1 मिळाला की तेवढ्याच अंतरावर मायनस पण लेफ्ट साईडला पण -√2 दाखवला आपण √2. √2 हा इररॅशनल नंबर
नंबर लाईनवर कसा दाखवायचा ते पाहिलं आपण. आता पुढच्या प्रॅक्टिस सेट 1.4 मध्ये एक ऍक्टिव्हिटी दिली आहे आणि त्या ऍक्टिव्हिटीनुसार आपण √3 नंबर लाईनवर कसा दाखवायचा ते सोडवायचंय. म्हणजे ही ऍक्टिव्हिटी येते पुढची ती सोडवायची. ऍक्टिव्हिटी द पॉइंट Q ऑन नंबर लाईन शोज द नंबर. द पॉइंट Q आपण √2 मगाशी हा पॉइंट नंबर लाईनवर दाखवलेला तो कोणता दाखवतो? √2. A line perpendicular to the number line drawn through the point Q. ही line. Point R is at unit distance from Q on the line. From Q R हा पॉइंट कोणत्या डिस्टन्सवर आहे? ॲट अ युनिट डिस्टन्स. म्हणजे Q आणि Q to R हे डिस्टन्स झालं 1 युनिट. राईट अँगल ट्रायंगल ORQ इज ऑब्टेन बाय ड्रॉइंग सेगमेंट OR. OR जॉईन केल्यावर राईट अँगल ट्रायंगल मिळाला आपल्याला. लेंथ ऑफ Q इज इक्वल टू O to Q ही √2 आणि लेंथ QR ही 1 युनिट होती म्हणजे QR इक्वल टू 1. Therefore by Pythagoras theorem length OR square equal to length OQ square plus QR length QR square. मग आपल्याला OQ माहिती आहे, OR माहिती आहे, ते इथे फिल करायचं. आता इथे काही इथे काय येणार? OQ किती आहे? √2 त्याचा स्क्वेअर येणार. लेंथ माहिती आहे आपल्याला OQ इक्वल टू √2 प्लस QR इक्वल टू 1. √2 चा स्क्वेअर 2 प्लस 1 चा स्क्वेअर 1 इक्वल टू 3. Therefore length OR square इक्वल टू 3. म्हणजेच लेंथ OR इक्वल टू √3. मागच्या गणितात हे कसं आलं ते पाहिलं आपण. मग OR काय मिळालं? √3. मग जर आपण हे काय मिळालं आपल्याला? हे अंतर काय मिळालं? OR हे अंतर मिळालं आपल्याला. हे डिस्टन्स मिळालं आपल्याला √3. मग इथून आपण आर्क काढला तर नंबर लाईनवर जो पॉइंट मिळाला आपल्याला त्याला नाव आपण C द्यायचं. इथे दिलेलं C. नंबर लाईनवर हे डिस्टन्स घेऊन आर्क काढलं. पॉइंट नंबर लाईनवर जो मिळाला त्याला C नाव दिलं आणि OR हे डिस्टन्स आता आपल्याला माहित झालं. आपण ते कॅल्क्युलेट करून पायथागोरस थेरम नुसार कॅल्क्युलेट करून काढलं. ते किती मिळालं आपल्याला? √3. आणि मागच्या ऍक्टिव्हिटीत आपण शिकलो √2 कसं दाखवायचं. त्यात शिकलो आपण की हा रेडियस झाला आणि हा पॉइंट म्हणजे सुद्धा मग रेडियसच झाला. म्हणून ह्याचं जे माप ह्याचं किती? √3 तेच ह्याचं म्हणजेच √3. O to C
हे डिस्टन्स आपल्याला मिळालं √3, म्हणून पॉइंट सी मिळाला आपल्याला √3. म्हणजे नंबर लाईनवर आपण √3 हा इररॅशनल नंबर दाखवला. ओ पासून हे डिस्टन्स झालं 4 सेंटीमीटर. म्हणून इथे सुद्धा परपेंडिक्युलरवर पण 4 सेंटीमीटरवर एक पॉइंट घ्यायचा, त्याला नाव द्यायचं पी. हे डिस्टन्स आणि हे डिस्टन्स सेम. आता पुढचं √5 दाखवायचं आपल्याला. ह्याच पद्धतीने 3 दाखवला तसं आता 5 दाखवायचं. तर 5 दाखवायसाठी काय करायचं, 2 दाखवायसाठी आपण हे 1 युनिट डिस्टन्स घेतलं होतं, त्याच्यावर परपेंडिक्युलर काढून √2 दाखवला आपण. पायथागोरस थेरमने ते सोडवून घेतलं आणि √2 दाखवला. आणि 3 कसा दाखवला, तर आपण परपेंडिक्युलर √2 जिथे आला होता त्याच्यावर काढला. आणि आता 5 दाखवायचा आपल्याला. मग 5 साठी आपला परपेंडिक्युलर येणार 2 डिस्टन्सवर, √4 वर येणार, पण √4चा अर्थ 2, कारण 2चा स्क्वेअर येतो 4, म्हणून त्याला √4 न म्हणता 2 वर घेणार आपण परपेंडिक्युलर. आणि परपेंडिक्युलर घेताना त्याचं जे आपण त्या परपेंडिक्युलरवर जो पॉइंट देणार त्या पॉइंटचं डिस्टन्स हे 1 युनिट हे फिक्स ठेवायचं. 1 युनिट हे डिस्टन्स त्याचं फिक्स ठेवायचं कायम. आता मी ह्या नंबर लाईनवर हे डिस्टन्स घेतलं होतं 2 सेंटीमीटरवर 1 युनिट असं घेतलं होतं. मग आता आपण इकडे तेवढंच घ्यायचं. आता पूर्ण मी काढून सोडवून नाही दाखवत, 2 ऍक्टिव्हिटी दाखवलेल्या आहेत. आता याच्यात फक्त आयडिया देते तुम्हाला √5 कसा दाखवायचा आणि √7 कसा दाखवायचा. 2 ऍक्टिव्हिटी आहे, त्यांनी तुम्हाला सोडवायला सांगितल्या आहेत, त्याची मी आयडिया देते कसं सोडवायचं. हे √5 काढण्यासाठी 2 वर परपेंडिक्युलर घ्यायचा आणि पायथागोरस थेरमनुसार आता याला जर आपण पी म्हटलं आणि हे झालं क्यू, हा पॉइंट झाला क्यू, तर मग ओपीचं डिस्टन्स येणार 2 आणि पी क्यूचं येणार 1, कारण हे फिक्स ठेवायला सांगितलं ना 1 युनिट. 1 युनिट हे डिस्टन्स. मग आपण जेव्हा पायथागोरस थेरमने हे सगळं सोडवणार तेव्हा काय येणार, ओपी स्क्वेअर म्हणजे 2चं स्क्वेअर येणार, हा ओ क्यू स्क्वेअर इक्वल टू, मग आपलं आता हे कसं येणार, ओ क्यू स्क्वेअर इक्वल टू, हा जोडायचा ना ओ क्यू स्क्वेअर. मग पायथागोरस थेरमनुसार कसं येणार, ओ क्यू स्क्वेअर इक्वल टू ओ पी स्क्वेअर प्लस ओ पी स्क्वेअर प्लस पी क्यू स्क्वेअर. हा जो आहे ना, हा परपेंडिक्युलर पॉइंट, परपेंडिक्युलरवर घेतलेला पॉइंट आणि नंबर लाईन मधला पॉइंट, याचं डिस्टन्स आहे फिक्स आहे 1 युनिट. 1चा स्क्वेअर. तुम्ही √5 काढा, 3 काढा, 7 काढा, किती काढा, पण हे डिस्टन्स हे फिक्स असणार 1 स्क्वेअर. आणि मग ह्याचं काय येणार, ओपी किती आपला 2चा स्क्वेअर. म्हणजे इथे आपल्याला जेव्हा 1 मिळतो तर इकडे अशी संख्या असते की तिच्यात 1 मिळाल्यावर आपल्याला जो काढायचा आहे अंडर वगैरे तो बरोबर तेवढाच येणार. आता आपण √5 साठी काढतो, मग इथे हे सॉल्व्ह करून घेतल्यावर बरोबर 5च येणार. 2चा स्क्वेअर झाला 4 आणि हा 1 5 आणि इकडे ओ क्यू स्क्वेअर आहे. आता ओ क्यू स्क्वेअर असल्यामुळे ओ क्यू आपल्याला मिळाला, स्क्वेअर काढून टाकायचा.
अंडर रूट 5 याचा स्क्वेअर काढून ह्याचा स्क्वेअर काढून टाकला म्हणून हा अंडर रूट 5 असा आपल्याला अंडर रूट 5 मिळतं. म्हणजे हे डिस्टन्स झालं अंडर रूट 5. जो पॉइंट आपल्याला दाखवायचा आहे तेवढं हे डिस्टन्स मिळालं आपल्याला. याचा अर्थ काय, असं जरी तुम्ही लक्षात घेतलं की हा 1 फिक्स आहे, मग इकडे अशी संख्या आली पाहिजे की आपल्याला जो अंडर रूट काढायचा आहे आणि त्या पॉइंटवर दाखवायचा, नंबर लाईनवर दाखवायचा. आता नंबर लाईनवर आपल्याला अंडर रूट 5 दाखवायचा होता, मग आपलं इथे आन्सर 5 आलं पाहिजे. हे 1 फिक्स आहे आणि 5 आलं पाहिजे, याचाच अर्थ इथे 4 आला पाहिजे. मग तो 2चा स्क्वेअर घेणार आपण, तेव्हा तो 4 येणार. म्हणजेच हे ओपीचं डिस्टन्स हे 2 पाहिजे. आलो. ह्याच्या आधीचं पण मी आत्ता सांगितलं तसं बघा तुम्ही, बरोबर तसंच सापडेल अंडर रूट 2 आणि अंडर रूट 3 साठी. मग असंच हीच पद्धत वापरून अंडर रूट 6 काढायचा. 5 अंडर रूट 5 मिळाला. आता ह्या डिस्टन्सवरनं तुम्ही आर्क काढला ना, हे डिस्टन्स आपल्याला मिळालं अंडर रूट 5. इथे काढला ना आपण ओक्यू इक्वल टू अंडर रूट 5, हे अंडर रूट 5 मिळालं, म्हणून हे झालं अंडर रूट 5. आर्क जर काढला तुम्ही इथून ह्या डिस्टन्सवर, तो आर्क जिथे येईल, समजा इथे आला, तर मग हे डिस्टन्स आणि हे डिस्टन्स सारखं, म्हणून हा झाला अंडर रूट 5. या अंडर रूट 5 वर परपेंडिक्युलर घ्यायचा, मग त्याच्यावरनं तुम्हाला 6 मिळेल. सगळं ह्याच प्रोसेसने करायचं. अंडर रूट 6 मिळाला की अंडर रूटवर परपेंडिक्युलर घेऊन तुम्हाला अंडर रूट 7 मिळेल. म्हणजे परपेंडिक्युलरची जागा बदलत जायची. तुम्हाला पुढचे अंडर रूट जे काही विचारले असतील किंवा कुठलाही पुस्तकात तिथे अंडर रूट 5 आणि अंडर रूट 7 मिळाला, आणि आणखी कुठलाही विचारला तरी तो तुम्हाला बरोबर येईल. आता थोडंसं तुम्ही पण डोकं चालवलं पाहिजे, स्वतः का केलं पाहिजे. आणि जेव्हा स्वतः कराल, सोडवताल, तेव्हाच ते हे फिक्स पक्क असं डोक्यात बसेल, तुमच्या लक्षात येईल. म्हणून आता ह्याच पद्धतीने मी आयडिया दिली, तसं 7 काढायचा. 7 कसा काढायला सांगितलाय. आत्ता आपण हा अंडर रूट 5 कसा काढला ते पाहिलं, फक्त आर्क नाही काढलेली. तो अंडर रूट 5 मिळाला. अंडर रूट 5 वर परपेंडिक्युलर घेऊन तुम्ही 6 मिळवायचा. 6 वर परपेंडिक्युलर घेऊन तुम्ही 7 मिळवायचा. हे तुम्ही स्वतः सोडवायचं. आणि जर हे लगेच सोडवलं तुम्ही, तर तुम्हाला हे कसं सोडवायचं, हे नुसती वही उघडली ते पाहिलं एकदा की लक्षात येईल. तुम्हाला खूप अभ्यास करावा नाही लागणार, खूप सगळं सोडवून नाही बघावं लागणार.